या धर्मशाळेमध्ये स्वच्छ ठेवण्याच्या अटीवरच आपल्याला या महाराजांनी भागवत कथेसाठी धर्मशाळा दिलेली आहे। तरी सर्वांनी सूचनाचं काटेकोरपणे पालन करावं। त्यासाठी सूचना मी तो आपल्याला सांगतो, सर्वांनी पालन करावं। नंबर 1, चहाचं कप व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकायचे। तसंच कोणी धूम्रपान करू नये, तंबाखू खाऊन कुठेही थुंकू नये। त्याचप्रमाणे चप्पल बूट योग्य ठिकाणी ठेवायचे। बरेच जण ह्याच्या समोर ते झाड आहे त्या झाडापाशी ठेवतात, तिथे ठेवू नये। संडास बाथरूममध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि खोलीमध्ये स्वच्छता ठेवायची। त्याचप्रमाणे काही इतर सूचना आहेत, तर सकाळी चहाची वेळ 6 ते 6:30 राहील, सर्वांनी त्याच वेळेत चहा घ्यायचा। नाश्त्याची वेळ 8 ते 8:30 राहील, त्याच वेळेस नाश्ता करायचा। आणि ठीक श्रीमद भागवत कथा आपल्याला निवेदित वेळे म्हणजे 9 वाजता सुरू होईल, तरी सर्वांनी 9 वाजता इथं हजर राहायचं हॉलमध्ये। आणि दुसरी एक सूचना आहे, श्रीमद भागवत कथेचं सचिन चिंचोलकर लाईव्ह चालू आहे त्यांचं। जर कोणाला घरच्याला जर पाहायचे असेल तर सचिनकडे त्यांनी नंबर दिला तरी चालतो। तरी त्याप्रमाणे आता आजच्या या भागवत कथेच्या आरतीचे जे यजमान आहेत त्यांनी पुढे यावं, मी त्यांची नावं घेतो। मुख्य आयोजक श्री व सो गजाननराज तायडे। नंबर 2, श्री व सो सोपान काका अवचार यांनी पुढे यायचं। नंबर 3, दादा महाराज ससाने। नंबर 4, भगवान उर्फ सोनू आपला गणेश गोरे, सोनू पुढे। त्याचप्रमाणे श्री कृष्णा काळे, तसंच श्री व सो आसारामजी काळे सावळीचे, श्री व सो उद्धवराव अवचार, श्री व सो प्रल्हादराव लोंढे गिलोरीचे। या सर्वांना आरतीसाठी येऊन उभा राहायचं। सर्वांना नंबर येईल। कोणते म्हणतात करो तो